चौक नाही छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल आहे. आपण थेरगावचं घेतलंय ना कालच. नमस्कार, मी अक्षता कानूरकर शिंदे. मी आता छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल या ठिकाणी आहे, थेरगाव या ठिकाणी आहे. खरं तर आपण महाई न्यूजच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून कौल विधानसभेचा थेट कनेक्ट पब्लिकच्या या माध्यमातून आपण थेट जनतेपर्यंत पोहोचणार आहोत. जनतेच्या ज्या काही या ठिकाणच्या समस्या आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी बरेचसे पब्लिक आहे, आपण विचारूयात. बाबा, नाव काय तुमचं? लटके, काशीनाथ लटके. बरं, आताचे आमदार कोण आहे माहिती आहे? इथले आहे, इथला आहे. कोण आहेत माहिती आहे? किती वर्षांपासून राहता इथे? मी इथलं नाही. बरं, नाव काय तुमचं? चंद्रकांत. बरं, इथले आमदार कोण आहे माहिती आहे? आमदार कोण आहे माहिती आहे का? कुठले आमदार पाहिजे तुम्हाला? इथले आमदार कोण आहे? चिंचवड विधानसभेचे. बरं, इथल्या अजून आपण या ठिकाणचे काही पब्लिक बघणार आहोत. दादा, नाव काय तुमचं? हा, नाव काय तुमचं? हा, इथे तुम्हाला काय काय समस्या येतात थोडक्यात सांगा फक्त. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? हा, बरं. तर आपण या ठिकाणी लोकांना भेटून लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. बाबा, नाव काय? अशोक. किती वर्षांपासून इथे धंदा चालू आहे तुमचा? आता 30-35 वर्ष झालं. 30-35 वर्ष इथेच राहताय? प्रॉपर इथले? हो, इथंच राहिलाय. आताचे आमदार कोण आहेत? आमदार कोण आहेत? त्याचे आमदार हे लक्ष्मण जगताप. हां, कसं आहे एकंदरीत त्यांचं काम कसं आहे? काय काम एकतर चांगलं आहे. त्यांच्या कामावर खुश आहात का तुम्ही? नाही, काम चांगलं आहे त्यांचं. चांगलं आहे. काय काय कामं केलेली आहेत त्यांनी? काय आठवत आहेत का? जनतेच्या समस्या बरेचसे सोडले आहे का? पण तुम्हाला काय वाटतं, काय बदल घडले पाहिजेत? ते बदल आता जनतेच्या हातात आहे. आपल्याकडे आपण तरी काय सांगणार? पक्ष बघून मतदान करणार की चेहरा बघून? नाही, आता ते पक्षाला पक्ष बघूनच मतदान होईल. पक्ष बघून. आता काय वाटतंय तुम्हाला 2024च्या निवडणुकीमध्ये कौल कोणाकडे असेल? तसं नाही सांगू शकत. जनतेचा कौल आता जनता कुठल्या दिशेने जाईल ते सांगू शकत नाही. बरं, इथल्या एरियामध्ये काय समस्या आहेत तुम्हाला? इथं समस्येचं काय एवढं या अडथळा नाही काय अजून. कचरा व्यवस्थापन कसं आहे? नाही नाही, व्यवस्थित आहे. कचरेवाले जाते, सगळं काही व्यवस्थित आहे. हो. बरं, म्हणजे एकंदरीत इथलं पब्लिक किंवा इथले जे काही नागरिक आहेत ते आमदारांच्या कामावर खुश आहेत ना? खुश आहेत. बरं, मावशी, नाव काय तुमचं? हा, शाबेरा शेख. बरं, जरा इकडे येता का? मला हात खूप लांब घ्यायला वाटतो. थोडंसं इकडे या जरा. इथे काय नागरिकांना काय प्रॉब्लेम्स येतात? आमदार कोण आहेत? त्यांच्या कामावर खुश आहेत का तुम्ही? आता आपल्या कामात उठतो रोज आम्ही इथे येऊन बसतोय. तेवढं एवढं माहित नाही आम्हाला. बरं, आजची स्त्री सुरक्षित आहे का? नाहीये. का बरं, असं का वाटतंय? आता नवीन नवीन लोक अशी निघाल्यात की थोडं काय झालं की लगेच पोरा बोलवायची, भांडणं करायची, मग नाही का बिवडी येतात.
बाळाला त्रास देतात. हा. तुम्हाला काय इथं त्रास आहे का या एरियामध्ये? हाय बेवड्यांचा आहे. असं काही बरं. आमदारांनी काय कामं केलेली आहे, काय आठवत आहेत? नाही. इथल्या एरियामध्ये काय सुधारणा केलेली आहे? आहे तसंच आहे. आ? काही आठवत आहे का? नाही. आ? नाही आठवत. बरं. बाबा नाव काय तुमचं? हा? नाव काय तुमचं? मधुकर गाडे. इथं आमदार कोण आहेत माहिती आहेत का? हा? आमदार कोण आहे माहिती आहे? आमदार आपला विलास बाराणे, अभिषेक बाराणे. इच्छुक उमेदवार कोण आहेत इथले? हा? विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार कोण आहेत? एवढे नाही सांगतायचे. अभिषेक बाराणे, वैशालताई बाराणे, बरं. एवढे दोन आहेत. बरं. इच्छुक उमेदवार आहे. काय वाटतं काय बदल घडले पाहिजे? काय बदल आहे? आज साऱ्या भाजीपाल्याला सारी महागाई झाली, सगळं केलंय. काय 80 रुपये कांदा, कुठं काय हे थोडे. बाजारभाव कमी झाले पाहिजे. हा, बाजार भाव कमी व्हायला पाहिजेत. काहीतरी मजुरीने काय खायचं? आम्ही आता काम नाही हाताला, असं बसायचं. महागाई वाढली. हो. अहो लसूण झाला 400 रुपये किलो, काय खायचं? चिकन स्वस्त झालंय. काय स्वस्त झालं? चिकन स्वस्त. अहो भाजीपाला कडो 30 रुपयाला मेथीची जोडी, कोथिंबीरची 30ला. एवढा भाव वाढला, कसं खायचं? हा हा. मग मग काय एकंदरीत आताची अरे काहीतरी काय आपलं काहीतरी मोदी सरकारने काहीतरी थोडं हे करावं. काहीतरी पेट्रोलचे रेट हे वाढले सगळं काय. हा आता कामाला आमच्या हाताला काम नाही, असं बसलो आम्ही गरिबांनी. बरं. आताची जी निवडणूक आलेली विधानसभेची, तुम्ही पक्ष बघून मतदान करणार की चेहरा बघून? नाही, मतदान पक्ष बघूनच करणार ना. बरं. पक्ष बघून मतदान करणार. हो. कशा पद्धतीने काम करतात? सध्या राजकीय परिस्थिती कशी? आता जे आम्हाला जे काँग्रेसला करायचे आता काँग्रेसच बघणार आम्ही. बरं. म्हणजे उमेदवार कुठलाही असला तरी काँग्रेसचं, काँग्रेसला हा. मतदान करणार. बरं. आरोग्य सेवा कशी आहे थेरगाव मधली? काय थेरगाव मध्ये काय आरोग्य सेवा अशीच आहे, आला गेला काय उपयोग नाही त्याच. कशी? काय व्यवस्थित नाही, कुठली सेवा कुठली कचरा व्यवस्थापन कसं आहे? काहीच नाही. तिथं आमच्याकडे कचरा पण साफ करा कोण नसतं. हो, हाय जसा पडला. मग तुम्हाला वाटतंय का बदल घडला पाहिजे? हा, बदल व्हायला पाहिजे ना. काहीतरी बदल व्हायला पाहिजे. आमदार बदलला पाहिजे. बदलला पाहिजे, आमदार बदलला पाहिजे. आपला जो जाऊ द्या. आता बहिणी केली, कुणाचे काम केले, कुणाचे काय केले, कुणाचं काय केलं त्यांनी. आमच्या घरात काहीच नाही आलं. हो, नाही आले. यायला पाहिजे. अजून तुम्ही बाकी काही सरकारी योजना काहीच नाही केलं मी. नाही भरले मी पण. आहे ते समोर समोर. हो, आले असतील. पैसे सर्वेला भेटणार आहे. बरं. नाव काय तुमचं? संजय गायकवाड. तुम्हाला काय वाटतं इथल्या एरियामध्ये आहे का सुविधा? एरियामध्ये काही सुविधा नाही. काय कामगार येते, कुणाला काम लागते, कुणाला काम लागत नाही. 1000 लोक इथं संघटना आहे कामगारांची, आणि कुणाला काम भेटतं. 1000 लोक 300 लोक कामाला जातात, बाकीचे लोक घरी जातात, त्यांना काम नाही. काही लोक काय करायचं ते लोक. आताचे आमदार कोण आहे माहिती आहे का? आमदार कोण आहे? आमदार मला माहित नाही. आमचं गाव कर्नाटक आहे, आम्ही कर्नाटकचे. इकडचे किती वर्षांपासून राहता? किती वर्षांपासून राहता? माझा जन्म इथला आहे. हो. मग इथले आमदार माहित माहित नाही नाही. का बरं? आम्ही आमचं आमदार आमचं वोटिंग बिटिंग तिकडे आहे कर्नाटकमध्ये. बरं. आम्हाला इथले काही हेच नाही. हां. हा. ठीक आहे. काय दादा बरं आहे का? नाव काय तुमचं? रवींद्र गायकवाड. बरं. कसं आहे इथली सुविधा कशा आहे? चांगलं, सगळं सुविधा चांगलं. काय वाटतं आताचे आमदार कोण आहे? आमदार इथं आपलं हे लक्ष्मी जगताची बायको आहे. काम कसं आहे? जसं ते आमदार झाल्यापासून ते काय ह्यांचं इकडे ह्या चौकात इकडे राऊंडच नाही त्यांचं. इकडं नागरिकांमध्ये येत आहेत का ते? नागरिकांमध्ये त्यांचा परिचयच नाही. आता ह्या लोकांना विचारलं तर कोणी आमदार ते सांगू शकणार नाही. बरं. कधी भेटलेत का तुम्हाला?
हा भेटलेत का? आता भेटलं म्हणजे आता आमची त्याची कधी भेटच नाही. इलेक्शनच्या टायमाला तेवढंच भेटलेलं. बरं किती वर्षांपासून राहता इथे? मला 40 वर्ष झाली बरं प्रॉपर इथे आहे? प्रॉपर इथे. आता तुम्ही जे इलेक्शन आलेली आहे विधानसभा निवडणुकीची, हां मतदान तुम्ही पक्ष बघून करणार की चेहरा बघून? चेहरा बघून. आमदार बदलले पाहिजे का? हां आमदार बदलले पाहिजे. आमदार तर पब्लिकच्या हातात आहे ना आमदार बदलायचं. तुम्हाला काय वाटतंय चेहरा बदलून 2024च्या विधानसभेचा नवीन चेहरा पाहिजे की आताच्या आमदारांच्या कामावर खुश आहात? आता जे आमदार थोडं खुश नाही. आता बघू आता काय सगळ्याच्या संमतीने. बरं आजकालच्या महागाईवर काय सांगाल तुम्ही? काय प्रतिक्रिया? महागाई तर थोडं आता जरा लईच चालू महागाई. जास्त महागाई थोडी जी आहे ती जरा कमी व्हायला पाहिजे. तुमचं काय रिक्षा चालकाचं नाही आपलं छोटासा ते व्यवसाय आहे. काय? पानटपरी. इथे ट्रॅफिकची समस्या कशी आहे? ट्रॅफिकची थोडी समस्या लईच अवघड आहे. ट्रॅफिकची समस्या लईच अवघड आहे थोडी. ट्रॅफिक जाम होते. हां जाम होतं. हां हां समजा बाईकचं ट्रॅफिक हवालदार असेल, ट्रॅफिक वाहतूक पोलीस असेल तर ट्रॅफिक होत नाही. जर ट्रॅफिक हवालदार नसेल तर ट्रॅफिक जाम होते. बरं आरोग्य सेवा कशी आहे? आरोग्य सेवा आज चांगली स्वच्छ चांगली. म्हणजे सुविधा या ठिकाणी हो उपलब्ध हो हो आहे. या ठिकाणी आपण अजून काही नागरिकांबरोबर बातचीत करणार आहोत. बरं दादा नाव काय तुमचं? सचिन बोर्डे. बरं किती वर्षांपासून राहता इथे? हे माझा जन्म झाला 1990. त्याच्या अगोदर 5. आमदार कोण आहेत? हां इथले आमदार कोण आहेत? इथले आमदार सध्या तरी बरं त्यांच्या कामावर खुश आहात का तुम्ही? हो एकदम खुश आहे. काय काय कामं केली त्यांनी या एरिया? काही नाही केलं असं नाही, सगळं केलेलं आहे. काय केलं आठवत आहे का? ममताताई जगताप नावाने. काय म्हणजे रोडचं कामं केले, ट्रॉफिकचे कामं केले, रस्ता मोठा केला, हां खड्डे खोटे बंद केले. काय बदल घडले पाहिजे अजून? बदल चांगला घडलेला आहे. बदलमध्ये काही विषयच नाही आहे. विषय सगळं चांगलंच घडलेलं आहे. सरकार चांगलं आहे. मोदी सरकार खरंच चांगलं आहे. 2024ला चेहरा बदलायचा आहे का? 2024ला आमदार म्हणून चेहरा बदललेला बघायचा आहे का आताचे जे नाही, विद्यमान जो आमदार आता आहेत? सध्या तर आमदार तो आहे तो जगताप, ममताताई जगताप आहेत ना, तेच आम्हाला पाहिजे. बरं आताची जी परिस्थिती आहे महागाईवर काय सांगा? काय नाही बरोबर आहे. दुनिया जशी चालली तशी बरोबर आहे महागाई. बरोबर काय नाही. काय वाटतंय दादा तुम्हाला? बोल 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 कसा आहे विकास इथला? बोल ना मराठीत. कौन है एमएलए यहाँ पे? एमएलए कौन है? भाई आमदार अच्छा है. बाबा चांगला आहे का? लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का? आले ना आले किती आले? 3,000 रुपये. 3,000. कधी भरला होता फॉर्म? मग आम्ही सुरू झाले तेव्हाच भरले. बरं इथं काय प्रॉब्लेम होतात महिलांना? इथं महिलांना तर काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम नाही आहेत काय? बरं आताची जी महागाई आहे महागाईवर काय सांगता? महागाईवर काय करणार, जे चालू आहे तेच. महागाईवर महागाई कमी नाही कमी झाली पाहिजे का? झाली पाहिजे ना, कमी झाली पाहिजे. कुणाला समजा कमी पगार आहे, कुणाकडं समजा काहीतरी अशी परिस्थिती ज्याची त्याची असते, कुणाची घेऊन खाण्याची ऐपत नसते, ते लोक खाऊ शकत नाही. त्यांच्यासाठी काहीतरी झालं पाहिजे. एकंदरीत एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं महिलांसाठी काय काय योजना राबवल्या पाहिजे? ज्या आहे त्या तर योग्य आहे. नवीन काय आता सरकार जे घडवीन ते आपल्यासाठी योग्यच राहणार ना. योग्य राहणार. बरं आता मतदान करताना तुम्ही चेहरा बघून वोटिंग करणार की नाही? आपला जो जुना आमदार खासदार आहे, पक्ष जे जुना आहे त्याला त्यांनाच? मी आताच्या आमदारांवर तुम्ही खुश आहात? खुश आहे. आताची स्त्री सुरक्षित आहे का? हो. इथले तर आमचा जेवढा भाग आहे तो आमच्यासाठी खूप सुरक्षित आहे. आम्हाला म्हणजे त्यांच्या दबावाखाली आम्हाला कुठलीच भीती नाही. नाही.
मग एकंदरीत सगळ्या काही व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थित आहे. इथं तुमचा बिझनेस आहे का काही? आहे ना, हे माझंच आहे. किती वर्षांपासून? मी आता जवळजवळ 16 वर्षापासून इथंच करते. ट्रॅफिकची समस्या कशी आहे? ट्रॉफिकचं होतं थोडंफार कमी जास्त, कारण की ट्रॉफिक असते. कधी कमी कधी जास्त तुला कॉर्नरमुळं होत नाही. दादा काय नाव काय तुमचं? माझं शेख अब्बास. बरं, कसं आहे इथलं ट्रॅफिक किंवा आताच्या आमदारांच्या कामावर? आता तर आहे बाबा बरं, आता काय करणार. आमदार कधी इथं आलेत का भेट द्यायला? आता आमदार सारखे येतात, चालूच आहे, चक्रा मारतात. मारतात का? येतात, तुम्ही भेटले त्यांना? नाही ना, आम्ही कशाला भेटतो, आता आमची भेटायची अवकत आहे का का? मग काय का बरं? काय आमचं भेटायचं काय हे काय काय आहे का? त्यांच्याला आपली बरोबर आहे का भेटायचं त्यांना? आपण आपल्यामुळे ते आहेत ना. मग तुम्हाला काय वाटतंय आता आमदारांच्या कामावर एकंदरीत तुम्ही सगळे खुश आहात? हा. बरं, 2024चा आमदार दुसरा बघायचा की विद्यमान आमदारांवर कामावर खुश आहे? बघू ना आता काय होतं. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला बरं वाटतं. बरं वाटतं. सगळं काही व्यवस्थित सुरू आहे इथे. कचरा व्यवस्थापन कसं आहे? तसं आहे एका साईडला. नाही कचरा आहे, पलीकडच्या साईडला आहे. पहिलं इथं होती कुंडी, पण आम्ही तक्रार केल्यानंतर त्यांनी हलवली. काय काय? इथं कुंडी होती कचऱ्याची, तर सगळ्या नागरिकांना त्रास होत होता. तर मग मी एक अर्ज केला साहेबांना सांगितलं ही कुंडी आम्हाला इथं नको आहे, आमच्या खाण्याच्या वस्तू असतात, आम्हाला ही कुंडी कचऱ्याची इथं नको आहे. साहेब म्हणले तुमचं काय म्हणणं आहे? म्हणलं तुम्ही साईडला कुठेतरी घेऊ शकता. मग साहेबांनी दुसऱ्या दिवशी कुंडी हलवली. बरं, म्हणजे जेव्हा तुम्ही मागणी करता तर ज्या तुमच्या समस्यांचं निरसन या ठिकाणी होत आहे. बरोबर. आपण जर कधी म्हणलं ना बा आज झाडूवाला आला नाही, 3 दिवस झाले झाडूवाला नाही, 2 दिवस झाले झाडूवाला नाही, साहेब त्याची दखल घेतात लगेच. पावडर बिवडर मारण्यासाठी स्वतःहून फवारणी वगैरे स्वतः फिरतात, जाऊन बघतात. स्वतः या ठिकाणी येतात? नाही, म्हणजे जे हे आहेत ते नाही आहेत, पण त्यांचे पेय हिंडतात. असं काही नाही, काही कुठलाही प्रॉब्लेम नाही. तर या ठिकाणी आपण आणखी काही नागरिकांची प्रतिक्रिया घेणार आहोत. नाव काय बाबा? बलबी मित्र सरे बरं, किती वर्षांपासून बिझनेस करताय? किती वर्षांपासून इथे राहताय? इथं मी लय दिवस साडे इथले आमदार कोण आहेत माहिती आहे का? इथं आता ते हेच वाटतं त्याचे आमदार कोण आहे? काय बरं वाटतं, छान वाटतं. सरकारापुरता तर आहे. निवडणूक गोरगरीब नाही बहिणीला पैसे वाटतात, गोरगरीबा म्हणत काय. गोरगरिबाचं एकच वैशिष्ट्य आहे, तुम्ही जे रोडला पोट भरता त्यांना भरू देत नाही. तुम्ही नगरपालिका त्याचे 1000 रुपये दंड वसुली करता, तुम्ही हाय अशा धंद्यावरती रस्त्यावर मार टाकता. हे पण आम्हाला सहकार्य त्याचा करा, कोणाचा फायदा हे आम्हाला नाही, धंदा करू द्या. कोणाचा फायदा नाही. हा निवडणुकीने आम्हाला येऊ बी नाही मागायला मत. निवडणूक आल्यावर नंतर निवडणूक येऊस तर आमच्या संग गोड बोलता, निवडणूक झाल्यानंतर तुमचं काम तुम्ही करता. पैसे देतात मतापुरतं, पुन्हा गेलं म्हणा पैसे घेतले नाही का? काहीच नाही. काय करावं, जनतेसाठी एकच करा, हातगाड्या करतो, धंदा करतो, पोट भरून कोणाच्या चोऱ्या करत नाही. फक्त गाडी लावू देत जाऊ रोडला, आणि रोडच्या आतमध्ये लावतो रोडला. फक्त जरा वाचवा आम्हाला बस. मग आता सरकार कोणी काय करीत नाही. आता विधानसभा निवडणूक येते, काय वाटतंय? पक्ष बघून मतदान करणार की चेहरा बघून? ते आमचं मनचं प्रश्न केलं नाही तर मतदान बी करणार नाही. तुमचा फायदा होत नाही त्यापासून. हां हां बरं. काय तुझा फायदा? एक मिनिट काय बोला, बोला. काय वाटतंय आताची राजकीय परिस्थिती कशी आहे? मुळात म्हणजे माझं मतदान नाही येतं. मी युबीटीचा माणूस आहे, पण संघटना म्हणजे इथला विकास कसा आहे? झालं विकास काय जोरा विकास पुढे काय विकास गेला विकास गेला? कुठे गेला? नाही सध्या. हा सध्या विकास नाही ते.
विकास गेला. विकास कुठं राहिला सांगा बरं. इथं काय विकास कामं झालेली काय काय? इथं विकास काम याच्या फुटपाथला पडतात अतिक्रमणवाले उचलून देतात. काय विकास कुठं काय आरोग्य सेवा कशी आहे? आरोग्य सेवा काहीच नाही. आरोग्य सेवाचं बघायचं असं तेव्हा त्या मोटारीत त्यांच्या जाऊन बघा सगळी घाण ती. इथे कधी आमदार आलेत का भेट द्यायला किंवा काही इथल्या नागरिकांना नाही त्यांची विचारपूस केली आहे का? काही प्रॉब्लेम्स येत आहेत का? समस्या विचारपूस केली आहे का? नाही, तसा प्रॉब्लेम नाही काही इथं काय कोणाची भीती नाही काही नाही. पण आमदार आलेच नाही कुठे येतच नाही इथं. बरं आता हे इथून उड्डाणपूल झालेला आहे. उड्डाणपूल झालेला आहे हा. उड्डाणपूरला तर काय उड्डाणपूर बरेच दिवस झाले 10-15 वर्ष झाले. बरं मग आता त्यांच्या काही काम आठवत आहे का पंचवार मागच्या या पोटनिवडणुकी झाल्यानंतर? नाही तशी कामं आहे पण इकडे पण येतच नाही. नाव काय दादा तुमचं? कशाबद्दल? या ठिकाणी नागरिकांना काय समस्या येतात? रवी अमृत. समस्या काय काय आहेत या ठिकाणी नागरिकांना? कशाबद्दल समस्या? तुमच्या एरियामध्ये जी आता रहदारी आहे किंवा ट्रॅफिकची समस्या आहे, आताची जी विधानसभा निवडणूक येते तर त्या आमदारांकडून या ठिकाणी काही कामं झालेली आहे का आमदार निधीतून? मी काय बोलू याबद्दल? तुम्हाला तर दिसतंच आहे सर्व काही. हां तेच तर आम्ही आता नागरिकांबरोबर चर्चा करून या ठिकाणी काय सुविधा आहे काय नाही आहे काय समस्या येतात नागरिकांना. आता जे गव्हर्नमेंटनी आहे ते शॉपकीपरसाठी किंवा काही जे असे हातगाडी रस्त्यावर लावतात त्यांच्यासाठी एक जागा गव्हर्नमेंटची उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे. हां आत्ताचे जे तरुण युवती आहेत त्यांना रोजगाराची संधी मिळायला पाहिजे की काय वाटतं तुम्हाला? आत्ताचे जे आमदार आहेत त्यांच्या कामावर एकंदरीत खुश आहात का तुम्ही? पूर्ण सॅटिस्फाय नाही. पूर्ण सॅटिस्फाय नाही. 2024च्या विधानसभेला नवीन चेहरा बघायला आवडेल का विकासाच्या दृष्टीने? कोणता? आत्ताचे जे कोण इच्छुक उमेदवार कोण कोण आहे माहिती आहेत का तुम्हाला? इच्छुक उमेदवार कोण कोण? मॅडम तुम्ही सांगा. इथे राहुल कलाटे आहेत, परत नाना काटे आहेत. तर तुम्हाला असं वाटतंय का की आत्ताची जे काही विद्यमान आमदार आहेत ते विद्यमान आमदार जे कामं नाही केलेली ते दुसरा चेहरा आल्यानंतर विकास होईल म्हणून? करणारा असेल तर 100% होईल. तर एकंदरीत आपण या ठिकाणच्या ज्या काही नागरिक आहेत त्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. त्यांना या ठिकाणी काय काय समस्या येतात. तर 50% नागरिक कामावर विद्यमान आमदारांच्या कामावर खुश आहेत तर 50% नागरिक नाराज आहेत आणि बऱ्याच जणांना नवीन चेहरा बघायची इच्छा आहे विकासाच्या दृष्टीने. तर आपण नेक्स्ट लोकेशनला नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.